नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी. आज आपण दैनंदिन जीवनातल्या अत्यंत संवेदनशील विषयावर बोलणार आहोत, जो म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्ध्यांक. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर IQच महत्त्वाचा, हा सार्वजनिक समज दिसून येतो. IQ म्हणजे इंटेलिजंट क्वोशंट, आणि तो वाढवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. पण यशस्वी होण्यासाठी फक्त IQच महत्त्वाचा आहे का? IQ महत्त्वाचा आहे, पण डॅनियल गोलमॅन प्रसिद्ध सायकॉलॉजिस्ट सांगतात की IQ फक्त 20% इम्पॉर्टंट आहे आणि 80% इम्पॉर्टन्स जे जातं ते भावनिक बुद्ध्यांकाला, दॅट इज इमोशनल क्वोशंट. मग हा भावनिक बुद्ध्यांक म्हणजे नेमकं काय? भावनिक बुद्ध्यांक म्हणजे सेल्फ अवेअरनेस. तुम्ही स्वतःला किती ओळखता, तुम्ही तुमच्या भावनांना किती ओळखता. स्वतःच्या ओळखीप्रमाणे तुम्ही इतरांच्या भावनांना कसं ओळखता, त्या सगळ्याबद्दल तुमच्यात किती संवेदनशीलता आहे, आणि तुम्ही स्वतःच्या भावनांचं व्यवस्थापन कसं करता, म्हणजेच भावनिक बुद्ध्यांक. आता हा इमोशनल इंटेलिजन्स किंवा भावनिक बुद्ध्यांक इतका महत्त्वाचा का आहे? तर आत्ताचं वाढत चाललेलं ताणतणावाचं आयुष्य, सततच्या चिंता, कामाचा ताण, नातेसंबंध न टिकणं किंवा ते तुटण्याची भीती असणं, ह्या सगळ्यांचं व्यवस्थापन नीट होत नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर नक्कीच होतो आणि कुठेतरी तुमच्या यशाचं वर्तुळ अपूर्ण राहायला लागतं किंवा ते रुक्ष व्हायला लागतं. त्यामुळे भावनिक बुद्ध्यांक तितकाच महत्त्वाचा आहे. तसंच हल्ली बऱ्याचशा मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा कॉर्पोरेटच्या जगात तुम्ही टिकून राहायचं असेल तर तुमच्या इंटेलिजन्ससोबत तुमचा इमोशनल इंटेलिजन्सही चेक केला जातो. तुम्ही अत्यंत प्रेशर सिच्युएशनमध्ये, दबावाच्या परिस्थितीमध्ये तो दबाव हाताळून किती चांगल्याने काम करू शकता. तुमची लिडरशिप क्वालिटी जर इम्प्रूव्ह करायची असेल, तिचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर तुम्ही इतरांना घेऊन कसे चालू शकता, इतरांच्या भावनांबद्दलची तुमची संवेदनशीलता काय आहे, हे सगळं मिळून तुमची लिडरशिप क्वालिटी ठरते. त्यामुळे इंटलेक्च्युअली तुम्ही कितीही कीन असाल, पण इमोशनली तुम्ही जर परिस्थितीला हाताळू शकत नाही आहात, दबावाला हाताळू शकत नाही आहात, इतरांच्या भावना समजून घेण्यात तुम्ही कमी पडत असाल, तर अशा ठिकाणी आपला टिकाव लागणं अत्यंतिक कठीण होत जातो. कारण इमोशनली इंटेलिजंट असलेली व्यक्ती नेहमीच संघर्षापेक्षा संवाद निवडते. मतभेद कसे सोडवायचे हे इमोशनली इंटेलिजंट असलेल्या व्यक्तीला बऱ्यापैकी त्याचं ज्ञान अवगत असतं. हल्ली मुलांसोबत बोलताना एक गोष्ट सतत समोर येते आणि जी काळजी किंवा भयावह आहे की मॅडम निर्णय घेता येत नाहीत. अगदी 90 अबव असणारे आम्ही विद्यार्थी पण डिसिजन घ्यायला गेलो की भीती वाटते. तेव्हा काळजी वाटायला लागते की IQ इतका चांगला असताना EQ डेव्हलप होत नाही आहे. त्यामुळे ही पिढी चिंतांना, तणावांना, डिप्रेशन्स, एन्झायटी ह्या सगळ्यांना जास्त प्रोन होईल का? म्हणून पालकांना स्वतःसाठी आणि आपल्या पाल्यांसाठीही एक कळकळीची विनंती आहे की जितका भर आपण IQ इम्प्रूव्ह करायला देतोय, त्याच्याहून कितीतरी अधिक भर आपण मुलांचा किंवा स्वतःचा इमोशनल इंटेलिजन्स इम्प्रूव्ह करायला दिला पाहिजे. कारण आज इथे हा व्हिडिओ ऐकणाऱ्यांना कितीतरी जणांना हे जाणवत असेल की कदाचित इमोशनली इंटेलिजंट आपण आधी ह्याहून अधिक असलो असतो तर आयुष्य कदाचित ह्यापेक्षा कितीतरी वेगळं असलं असतं. आणि गमतीची एक गोष्ट सांगू, IQ हा पॅरेंट्सकडून किंवा जेनेटिकली मिळणारा गॉड गिफ्ट आहे. त्याच्यात आपण फार भर नाही टाकू शकत, पण इमोशनल इंटेलिजन्स आपण रोजच्या प्रॅक्टिसनी वाढवू शकतो. ही वाढणारी गोष्ट आहे. म्हणून चला एक पाऊल पुढे टाकून आपला इमोशनल इंटेलिजन्स रोज हळूहळू कसा वाढता येईल याकडे भर देऊयात आणि
चिंतामुक्त आणि तणावमुक्त आपल्याला जीवन कसं जगता येईल आणि आपल्या यशाचं वर्तुळ पूर्ण कसं करता येईल ह्याकडे भर देऊयात. धन्यवाद.